त्याचं असं झालं, एका कंपनीमधून मला निरोप आला की त्यांच्याकडे एक स्क्रॅप अवेलेबल आहे. फोटो पाहिल्यानंतर पहिल्या नजरेत हे पी कॅटेगरीमधलं मटेरियल असू शकतं असा अंदाज येत होता. पण स्क्रॅप व्यवसायात फक्त फोटो पाहून अंतिम निर्णय घेतला जात नाही. म्हणून मी प्रत्यक्ष कंपनीमध्ये जाऊन मटेरियल चेक करण्याचा निर्णय घेतला. मटेरियल हातात आल्यानंतर आणि बारकाईने चेक केल्यानंतर एक गोष्ट तर स्पष्ट झाली, हे पी नाही आहे, तर हे ABS असू शकतं. मी हे मटेरियल एका अनुभवी लोकल वेंडरकडे घेऊन गेलो. त्याने ते मटेरियल तपासलं, थोडं जाळलं, त्याचा वास घेतला आणि पुढच्या सेकंदालाच त्याने सांगितलं की हे ABSच आहे म्हणून. पण हे साधं ABS नव्हतं, तर ते होतं FRABS. म्हणूनच प्लास्टिक स्क्रॅप व्यवसायात फक्त दिसण्यावर किंवा फोटोवरून निर्णय घेणं हे व्यवहारासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे खात्री करूनच आणि चेक करूनच स्क्रॅप खरेदी करा. अशा प्रकारची प्लास्टिक स्क्रॅप आणि रिसायकलिंग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभवावर आधारित माहिती मी आपल्या या पेजवरती नियमितपणे शेअर करत राहणार आहे. त्यामुळे मराठी स्क्रॅपवाला या आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.